6 तास कंटिन्यू चालवले. आता हे ओपन करून ठेवतो मी. मजबूत तापलं असणार आहे. खड्डे बघा बाजारपेठेत, भयंकर खड्डे झाले आणि भयानक ट्रॅफिक लागलेली आहे. आता परत आपण सुरुवात केलाय आपला प्रवास मुंबईच्या दिशेने, ठाण्याच्या दिशेने. नमस्कार मित्रांनो, मी उमेश चंद्रकांत साळसकर, तुमचं कोकणी उमे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो आहे. तर मित्रांनो, आता सकाळचे 5:45 वाजलेले आहेत आणि आम्ही आता निघालो आहे आमच्या परतीच्या प्रवासाला पुन्हा एकदा मुंबईच्या दिशेने ठाण्याला. कारण सुट्टी आमची संपलेली आहे. कामावरनं प्रत्येकाला फोन येत आहेत आणि प्रत्येकाला शेवटी कामावर जायचं आहे आणि आमचे पाय निघत नाहीत. कालपासून आम्ही विचार करत होतो की थांबूया पण जरी थांबलो आज तरी आम्हाला उद्या तरी निघायचंच आहे. कारण आज निघालो काय किंवा उद्या निघालो काय, निघायचं तर आहेच. पोटाच्या पाठीवर आम्हाला पुन्हा मुंबईच्या दिशेने जायचंच आहे. कारण कमवलं नाही तर हातात काय पैसे भेटणार नाहीत. इच्छा तर नाही आहे, अजिबात इच्छा नाही. मूड पण पूर्ण ऑफ आहे. म्हणजे येताना जो आमचा उत्साह होता ना, आता जाताना तसा अजिबात नाही. येताना आम्ही जेवढं लवकर आलो होतो की गावी जायचं आहे या घाईने आलो होतो. आता एकदम म्हणजे नर्वसनेस वाटतं आहे पूर्ण आणि सगळे उदास चेहरे झालेले आहेत एकदम. घरातले पण, घर पण खाली होणार आहे पूर्ण. घरात आता 7 माणसं होती, आता आम्ही 4 जाणार, परत 3च माणसं घरात राहणार. त्यामुळे कोण असे बोलायला नाही, प्रत्येकजण आपापल्या कामात राहणार आणि गाव, घर, वाडी संपूर्ण सगळं खाली होणार आहे. आता तर सुचत नाही काय बोलू. आता बोललो, तुम्ही बऱ्याच जणांनी मला कमेंट केली होती की गावावरनं मुंबईला येताना पण व्हिडिओ बनवा. म्हणून त्यासाठी मी आता ही व्हिडिओ परत एक बनवतो आहे की गावावरून देवगड ते ठाणे हा प्रवास दाखवायचा माझा चालू आहे. त्यामुळे ही व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. मूड थोडासा ऑफ आहे कारण गावावरून निघायचं आणि प्रत्येकाचाच असतो. घरातल्यांचा पण आहे की सर्व मुलं आता जाणार, बोलायला कोण नसणार, मस्ती करायला कोण नसणार. त्यामुळे पण आम्ही तयारी चालू आहे आमची निघायची. बॅग वगैरे रात्री भरून झाली आहे. फक्त आता चाय पिणार आणि गाडीत सामान भरणार आणि आम्ही निघणार. 6:30पर्यंत आम्ही आता 15-20 मिनिटांनी आम्ही निघू आम्ही. तर तुम्ही बघा, कनेक्टेड राहा आपल्यासोबत. आणि दर व्हिडिओ माझ्या आता ह्याच्यानंतर सुद्धा माझ्या बऱ्याच व्हिडिओ येत राहतील. त्या व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघत राहा आणि तुमचा आशीर्वाद आणि तुमचा सपोर्ट कायम राहू देत. मागे ज्यावेळी मी मुंबईवरून गावाला आलो त्यावेळी माझे 875 सबस्क्राईब होते आणि तुमच्या आशीर्वादामुळे आणि तुमच्या प्रेमामुळेच फक्त मुंबई ते ठाणे ते देवगड या माझ्या रिक्षाच्या एका प्रवासालाच तुम्ही जवळजवळ 1,500 ते 2,000-2,500 हजार सबस्क्रायबर माझे वाढवलेत आणि मला खूप सपोर्ट केलात, खूप प्रेम केलात. तसंच प्रेम करत राहा, सपोर्ट करत राहा, यापुढेही करत राहा, हीच तुम्हाला विनवणी करतो. आणि पुढच्या आपल्या प्रवासाला आपण आता सुरुवात करूया. बघा, बॅगा आमच्या झालेल्या आहेत भरून. सकाळ असल्यामुळे जास्त जोरात मला बोलायचं नाही. हे झाली तयारी. तनगे थांबायचं अजून एक दिवस. थांबायचं तर थांबूया, मी लगेच थांबतो, मला काय नाही. काय का तनगे, सांग कामावर. गाडी भेटली नाही, गाडी चुकली. आज निघालो काय, उद्या निघालो काय, निघायचं तर आहे. काय करतं, थांबायचं. परत दसऱ्याला सुट्टी पाहिजे ना. हा चला, सामान घ्या एक आधी, गाडीत तरी भरूया सामान. जाताना पण बोचकी, येताना पण बोचकी आहेतच. खायला काय काय घेतलेलं ते आहेत. काहीच राहिलं नाही. आत्ता उजाडायला सुरुवात झाली आहे. 6 वाजून गेलेत आणि ही आपली ठाण्याची राणी, कोकणची परी. सामान आम्ही आता भरलं आहे. याच्यामध्ये 3 चिबूड, भेंडी, काकडी, गवतीच्या वगैरे गावचा मेवा आहे तो सर्व घेतलेला आहे आम्ही, भाजीपाला वगैरे. आणि ह्या आमच्या बॅग गेल्या वेळी होत्या, तर एक बॅग फक्त कमी आहे, त्याच्या जागी ते घेतलेले वस्तू आम्ही. म्हणजे इनमिन हिशोब तेवढाच झालाय. ह्याच्यात थोडंसं सामान आहे. तर आता लाईट बंद करतो. झालं आता, कंटाळा येतोय निघायचं इथं, ते मूडच होत नाही. तू माझ्या बाबाच्या नाही ठोबा. आज ही लेकरं माझ्या बाबा 12 कोसावर निघून जाते, तर त्याप्रमाणे माझ्या बाबा त्यांना जाईपर्यंत चुकी सांभाळून कुठल्या गोष्टीची त्यांच्या मागे पिढा काय असेल, कोणाचं काय वैभत्तीशी असली तरी तुझ्या पायाखाल घालून ठेवून त्यांना चांगला प्रवास
तिथपर्यंत नेऊन पोचती कर. जशी तिथनी इथपर्यंत आणलीस तशी इथनी तिथपर्यंत नेण्याची जबाबदारी घेऊन तू माझ्या बाबा पुढं लागून त्यांच्या कामाधंद्यात कुठल्या गोष्टीत काही अडचण आली तरी तू माझ्या बाबाची मागं पुढं हटवून त्याच्यात मागं काढून तू सर्वेशी सांभाळ करून त्यांच्या प्रकृतीला त्यांच्या तब्येतीला सुखी सांभाळून माझ्या बाबा एकाच्या एक मानत मान घालून चांगल्या एखादं एक मत जोडून माझ्या बाबा अशीच रागो अशी खेळीव आणि तुझ्या नावाची झेंडा लावून तू माझ्या बाबा अशीच त्याच्या पुढं पण अशीच आनंदाने आण आणि एखादं 21 पाताचं 25 पुढच्या चला गणपती बाप्पा पुढच्या वर्षी तर मित्रांनो शेवटी निघालोय आम्ही परतीच्या प्रवासाला ठाण्याच्या दिशेने मुंबईच्या दिशेने. इच्छा नाही जायची पण पोटाच्या पाठीवर प्रत्येकाला आपलं घर आपलं गाव सोडून कमवण्यासाठी लांब जावंच लागते. त्या पद्धतीने आम्ही पण आता निघालोय ते परत येण्यासाठीच निघालोय. परत आता महाळवसात जमलं तर मी राऊंड मारणार, सगळे नाही पण मी एकटा तरी राऊंड मारेन. परत दसऱ्याला पप्पा आम्ही परत येणारच आहे. म्हणजे माझ्या काय फेऱ्या चालूच असणार आहेत येणं जाणं. फक्त सर्वजण आम्ही एकत्र होतो ती गणपती किंवा मे महिन्यातच सर्वजण. आता इथून आधी वर जातो आणि ते कापावरती कॅमेरा हलणार आणि व्हिडिओ नीट येणार नाही. चला तर आता सकाळी 6:30 वाजलेले आहेत आणि आम्ही आता निघालोय घराच्या इथून. येताना आम्ही 4 वाजता निघालेलो होतो ठाण्यावरून सकाळी आणि संध्याकाळी एक 6:15 पर्यंत आम्ही घरी पोहोचलेलो होतो. 6:15 साडेसात पर्यंत म्हणजे एक 15-16 तास आम्हाला लागलेले होते. तेव्हा येण्याची उरवुरी होती म्हणून थांबत जरी आलो तरी लवकर पोचलेलो मी. आणि आता जायचंय तर 6:30 वाजले. आता बघूया किती वाजतात ठाण्याला पोचायला, कारण की लेटच होणार आम्हाला बहुतेक असं मला वाटतं. कारण आम्ही थांबत जाणार कारण की गावातनं लवकर पाय निघत नाही त्याच्यामुळे. निघूया आता पुढच्या प्रवासाला आपल्या परत येण्यासाठी. तर एक होता आमचा यायचा दिवस आणि एक आहे आजचा जायचा दिवस. खूप डिफरन्स आहे. तेव्हा उत्साह ऊर्जा म्हणजे प्रचंड भरलेला होता आमच्या मनात आणि आता एकदम नर्वसनेस आहे. घरापासून लांब जातोय, गावापासून लांब जातोय याचा, पण जायचं आहेच. यंदाचा गणपतीला खूप मजा आली, खूप मजा आली. फिरायला पण खूप भेटलं. स्वतःची गाडी होती त्याच्यामुळे खूप फिरायला भेटलं आम्हाला. आम्ही आता आलोय त्याच मार्गाने जाणार आहे परत. आता काल नाही परवा दिवशी संध्याकाळी मी जामसांड्यामध्ये जाऊन CNG भरलेला होता गाडीमध्ये. आता डायरेक्ट राजापूरला वगैरे जाऊन भरेन, राजापूरमध्ये जाऊन भरेन डायरेक्ट. अजून थोडे दिवस पाहिजे होते. गणपतीला मजा यासाठी येते की सर्वजण पूर्ण गाव बहरलेलं असतं त्याच्यामुळे मजा येते. इकडे तिकडे जायला बोलायला माणसं असतात. आता इतर वेळी गावात कोणच नसतं मग ते एकटं कंटाळल्यासारखं होतं गाव पूर्ण खाली असल्यामुळे. आता हळूहळू सर्वजण घरात जातील आपल्या आपल्या कामाला मुंबईला. त्यामुळे गाव घर सगळं खाली होणार, सुनं होणार. आता परत हे एवढं भरणार ते पुढच्या गणपतीला डायरेक्ट. कारण मध्ये येतात माणसं पण ती एकाच टायमाला सर्व येत नाहीत. काही मे महिन्यात एप्रिलला येतात, काही मेच्या मध्ये येत राहतात जातात. त्यामुळे एकत्र सगळ्यांची भेट काय होत नाही. सर्वांची एकसाथ भेट होते ती फक्त गणपतीमध्येच, गणपतीच्या सणामध्येच.
एकाच टायमाला आणि एकाच वेळी सर्वजण येतात. तर मित्रांनो, आता आम्ही देवगड रोडवरून बाहेर पडलोय. नांदगाव तिट्यावर येऊन पोहोचलोय मी. हा बाजूला दिसतोय, हा नांदगावचा ब्रिज आहे. आता वाजले किती आहेत? किती? 7:10. म्हणजे एक अर्धा तास आम्हाला लागलेला आहे. अर्धा तास जेमतेम आम्हाला 30 ते 40 मिनिटं लागली आहेत नांदगाव तिट्यावर बाहेर यायला. आता आम्ही मुंबई गोवा हायवेला लागलेलो आहे आणि मागे झोपले पण दोघी. गाणी कोणी तू लावलेली? मागे या दोघी पण झोपून गेले, कारण त्यांना कंटाळा आलेला आहे. उत्साहात नाही. येताना एवढं झोपलं नव्हतं कोण लगेच, पण जाताना सगळ्यांना असं वाटतं की आता इथे झोपावं, डायरेक्ट तिथं पोहोचावं, म्हणजे प्रवासच नको तो जाण्याचा, असं झालंय. माझ्याकडे ऑप्शन नाही. मी झोपलो तर वांदे होते. हा इथे थांबलेत. हिचे अंकिताचे आई बाबा ची गाडी आहे वाटते. ही MH04 हीच आहे का? नाही, MH05. मग कुठे आहेत? हे बघ गाडी. हवा कसली लागता? काय गेलो देवा. आम्ही जातो आता. नको आम्हाला. तुम्ही या मग मागून हळूहळू. कुठे जातो बापरे. चला. भूत झालं. येताना आनंदित होते एकदम. आता जायचं नाही मुंबईला. तणगीचं तर तटकच पडलंय. जायचं का? फिरवू का गाडी रिटर्न? हे तणगी लागली नाटक करायला कामावर. म्हणून सांगतो काहीतरी धंदा बिझनेस काहीतरी चालू करा, छोटा मोठा. म्हणजे सुट्ट्या, वडापाव टाका, चाय टाका, पार्लर टाका, काही टाका. आम्ही विचार केलेला भाजीचा मळा हो, गावी करू शकतो. गावी केलं तर खूप आहे करण्यासारखं. आणि गावाला जर सोर्स ऑफ इन्कम असता, म्हणजे कंटिन्यू असा चांगला असा काहीतरी पटकन भेटणारा, मुंबईला कोणच आलं नसतं. मजबुरी म्हणून लोक चालली आहेत, मजबुरी म्हणून. कारण की एक अंदाज लावायला पाहिजे, गणपतीला सुट्ट्या बिट्ट्या नसल्या तरी लोक गावाकडे धाव मारतात. म्हणजे एवढी गावची ओढ आहे प्रत्येकाला. आणि आता जाताना सगळे एवढे नाराज होऊन जातात ना की गाव सोडवत नाही. ते गाणं आहे ना, गाव सुटना, तशातली परिस्थिती आहे सर्वांची. मजबुरी म्हणून जायचंय, पर्याय नाही दुसरा. पण माझा विचार चालू आहे, काहीतरी गावाला आपल्याला सेटअप करायचं आहे की जेणेकरून जास्त वेळ गावात घालवता येईल. असं काहीतरी करायचं चालू आहे. बघू, सध्या ढकलायचं जसं ढकलतंय तसं. कंटाळा येणार आहे गाडी चालवायला. येताना अजिबात कंटाळा आला नव्हता गाडी चालवायला. जाताना 100% मला कंटाळा येणार आहे. येताना कायच वाटलेलं नाही मला गाडी चालवायला. असं वाटलं अजून चालवली असती. पुढच्या वर्षाला गणपती पण लेट आहे. गणपती बाप्पा सांगितलं पुढच्या वर्षी लवकर या, तर अजून लेट झाले. 15 दिवस लेट झाले. पण ठीक आहे, सॅटर्डे संडे वगैरे पण त्यावेळी येतोय पण असाच. आणि पगार पाणी पण सर्वांचा होईल तोपर्यंत. म्हणजे मंथचा मिड आहे. 14 तारीख म्हटलं की 10-12 तारखेमध्ये सर्वांचे पगार पण होऊन जातील. आता मुंबई गोवा हायवेवर आहे मी. जाताना पण तसाच जाणार आहे. वाटूळच्या ब्रिज खालून राईट मारून वाटूळ मार्गे साखरप्यावरून वरती जायचा टर्न आहे देवरुखचा, तिथून जाणार आणि डायरेक्ट संगमेश्वर डिपोला बाहेर पडणार. कारण बहुतेक इथं लांजाचा पट्टा खराबच आहे काम चालू असल्यामुळे आणि पावसामुळे. त्यामुळे त्या रोडने मी अवॉइडच करेन आता सुद्धा. ज्या रोडने मी आलोय त्याच रोडने जाण्याचा मी ट्राय करतोय.
तर मित्रांनो, मी आता इथे खारेपाटणच्या इथे आदिष्टी मातेचं हे मंदिर आहे, मेन हायवेवर मंदिराच्या इथे आलोय पाया पडायला. आणि इथे सर्व येणारे जाणारे भाविक किंवा प्रवासी दर्शन घेऊनच जातात. हे मंदिराचं आत्ता काम केलेलं आहे. पहिला एकदम हे छोटं मंदिर होतं, मध्यस्थानी एकदम छोटं, म्हणजे फक्त पाषाण आणि छोटंसंच हे होतं. पण आता त्याला चांगलं असं मंदिराचं व्यवस्थित रूप दिलेलं आहे तिकडच्या ग्रामस्थांनी वगैरे. बघा, आपली रिक्षा आहे, चप्पल ठेवलेली आहे तिथे. बघा, मी तुम्हाला दाखवतो. मोठं असं मंदिर आहे आणि ही आपली रिक्षा. चला निघूया आता आपण. तनगी मला वाटतं झोपच काढते वाटतं. तनगी म्हणते मी इथं झोपली की डायरेक्ट मला तिकडे नेऊन उठवा. कंटाळा आलाय, जीवाचा कंटाळा आलाय. लवकर काय, अजून सिंधुदुर्गात आहे, खारेपाटणलाच आहे अजून. आता पुढे जाऊन बॉर्डर क्रॉस करू खारेपाटणची. हा, कणकवली कशी येईल? कणकवली माग नांदगावरून कणकवली कशी येईल येड्यानं? हिरवळ बघ काय झाली आहे ती, डोंगर बघ, डोंगर बघ ना, हिरवळ काय मस्त झाली आहे ती. येताना बघायचंय. आता कसं झालंय, आयला हे एवढंच बघायचं, पुढे गेलं की नको तेच बघायचंय. रोजची ट्रॅफिक, बिल्डिंग, बस किटकिट आणि पिटपिट नुसती. गावचं शांतता आता हळूहळू जाईल इथनं. मी करणारच आहे, मला सेट करायचंच आहे काहीतरी. मला जास्त टाइम तरी गावाला राहायचं. येऊन जाऊन पण कधी वाटलं बाबा चल कंटाळा आलाय, 10 दिवस गावी जाऊया असं. हा, अरे सगळे हात दाखवता येतात आता रिक्षाला. तुम्हाला घेऊन जेवढा वेळा फिरलो ना सगळीकडं, तेव्हा किती जण हात दाखवत होते. असा एकटा फिरलो असतो लय भाडी भेटली असती. भाकऱ्याचा टेम्पो आम्ही घ्यायचो, त्याच्यात हो एकाच दिवसात डिझेल टाकायचो. 5 दिवस नुसते फिरतोय. मला तर आठवत नाही, फक्त गणपतीचा दिवस आणि विसर्जनाचा दिवस, हे 2 दिवस पुरे घरात घालवले. नाही तर सगळे दिवस फिरतोच आहे. आणि पूजेचा दिवस एक, बाकी पुरं फिरतोच आहे नुसतं. हे दिवस पुरा सावंतवाडी, आत्याकडे, त्याच्यानंतर परत मामाकडे आणि आत्याकडे, एक दिवस कुणकेश्वर, देवगड, ते सगळं म्हणजे हाय चालूच आहे काय ना काय. आणि आता आम्ही राजापूर ब्रिजच्या इथे पोहोचलोय. हे खालून गेलं तर राजापूर रेल्वे स्टेशन लागतं, खालच्या रोडने गेलं तर. हा या पट्ट्यामधला, कोकण पट्ट्यामधला सगळ्यात हायेस्ट उंचवाला हा पूल आहे राजापूरचा. पहिला खालून होता पूल आणि तो तिकडं राईट साईडला रोड आहे, लेफ्ट साईडला, लेफ्ट साईडला. त्या लेफ्ट साईडच्या रोडने पूर्ण जायला लागायचं फिरून. हा आता डायरेक्ट कनेक्ट केलेला आहे राजापूरला. राजापूर बाजारपेठेच्या इथे डायरेक्ट जातो हा. बाजारपेठ सुद्धा क्रॉस होते. मोठा त्या म्हणजे तो वळण जे होतं चढाव, तो चढाव ह्या ब्रिज मुळे बऱ्यापैकी कमी झालेला आहे. कारण डायरेक्ट हायस्ट मोठा उंच ब्रिज करून टाकलेला आहे. आता राजापूर एसटी डेपो लागेल इथे. राजापूर एसटी डेपो, त्याच्या पुढे राईट साईडला एक पेट्रोल पंप आहे, सीएनजी पंप. तिथे जाऊन जरा सीएनजी भरतो. 2 काट्या आहेत आता, पण तरी पण भरून ठेवतो, मग डायरेक्ट धामणीमध्ये जाईन संगमेश्वरला. आता आपण राजापूर एसटी डेपोच्या इथे आहे. आणि या ब्रिजवर बघा, या गणपती स्पेशल जेवढ्या गाड्या आलेल्या होत्या ना, तर केवढ्या गाड्या इथे लागल्यात बघा. फक्त याच ब्रिजच्या इथे एवढ्या गाड्या आहेत. म्हणजे अजून बाकी डेपोच्या इथे पण किती गाड्या असतील.
बघा लाईनशीर पार्क केलेल्या आहेत मोफत बस सेवा गणेश भक्तांसाठी सोडलेल्या. प्रत्येक विभागातनं ज्या सोडलेल्या होत्या त्या सगळ्या आहे बघा, या पुऱ्या लाईनीत एसटी लागलेल्या आहेत. फक्त सोडायचं त्यांनी काम केलेलं आहे कोकणात, रिटर्न न्यायचं नाही. रिटर्न तुम्ही आपले या. कित्येक गाड्या आहेत या एसटी पुऱ्या ब्रिजला इथे आहेत. काय पूर्ण ब्रिज पार्क करून टाकलाय एसटीने. हे सीएनजी पंप बघा, लक्ष ठेव जरा. हलायला लागलं परत. किती एसटी आहेत या. इकडे पुढे कुठेतरी राईट साईडला सीएनजी पंप आहे, तो बघतो आणि सीएनजी टाकून देतो. तर आम्ही आता इथे राजापूर डेपोच्या पुढे एक राईट साईडला महानगर गॅसचा सीएनजी पंप आहे, इथे थांबलोय आम्ही आता सीएनजी टाकायला. रिक्षाला पण थोडी लाईन आहे, जास्त नाही पण आहे लाईन. 20 मिनिटं ते अर्धा तास जाईल बहुतेक. इथे थांबलो तोपर्यंत इथे आता आम्ही चाय पिऊन घेतो. चाय बरं आहे इथं सीएनजी पंपच्या इथे चायची टपरी टाकली आहे ना. मास्टर माइंड म्हणजे हे माइंड आहे, डोकं भारी आहे. लाईनला थांबतात माणसं आता चाय बी पिण्यासाठी, त्यांना इथे टपरी खोललेली आहे. धंदा पण होतोय मस्तपैकी. असं काहीतरी युनिक आयडिया लावून असं काहीतरी करायचं की बाबा जिथे ऑटोमॅटिकली माणसांची गर्दी जमणारच आहे, फक्त आपल्याला तिथे काहीतरी ओपन करायचं की आपला माल खपेल असं. तर त्यांना सांगितलं चाय घेऊन या, जरा चाय पिऊया. सकाळी आम्ही काय नाश्ता करून निघालो नव्हतो, फक्त चायच पिऊन निघालेलो होतो. बघा हा जो रोड आहे ना, हा गोवा साईडला जातो, म्हणजे आपल्या गावच्या साईडला, आणि हा इकडे मुंबई साईड. आता तिथून मी रॉंग साईड टाकून आलोय मधल्या कटआउटने गाडी. आता परत सीएनजी टाकून झाला की जाईन तिथे. सीएनजी टाकून घेतो मी आधी पटकन. ठीक आहे. तर आपला आता गॅस भरून झालेला आहे, सीएनजी भरून. एक बरं असतं रिक्षाचं, एक आमचं किती एक 15 मिनिटात मला वाटतं झालं ना ग. 15 मिनिटात आमचा गॅस भरून झाला सीएनजी भरून. रिक्षाला लाईन कमी आहे, 4 व्हीलरला लाईन बघा किती लागली. आणि रिक्षाचं पटकन सीएनजी भरून होतोय. रिक्षाला सेपरेट लाईन आहे. सीएनजी रिक्षा आणायला बरी पडते 4 व्हीलर आणण्यापेक्षा. लगेच होतोय सीएनजी भरून, नंबर जास्त नसतात. बघा आता आपण निघालो. 4 व्हीलरला लाईन बरीच लागलेली आहे, रिक्षाला कमी लाईन आहे त्या मनाने, आणि रिक्षाचं पटापट होत आहे. हो, चाय पण पिऊन झाला. आता बरोबर सीएनजी पण टाकून झाला. आता डायरेक्ट संगमेश्वरला टाकेन धामणीमध्ये, टॉपअप मारेन, काय खाली होणार नाही सीएनजी तेवढा. पुढे थोडासा मारून घेईन सीएनजी, मग डायरेक्ट महाड लोणारे टाकेन आणि तिथून डायरेक्ट मग घरी. फक्त ट्रॅफिक भेटत नाही आल्यावर जसं झालं तसं, बाकी काय रोड चालू आता काय ऑप्शन नाही आपल्याकडे तेवढा. चला निघूया पुढे. तर मित्रांनो हा आहे वाटोळचा ब्रिज, आणि आपल्याला या ब्रिज खालून राईट टर्न मारून साखरपा देवरुख मार्गे डायरेक्ट संगमेश्वर डेपोच्या इथं बाहेर पडायचंय. बघूया ना आहे का. हे इथे या वाटोळ ग्रामपंचायत बोर्डाच्या इकडे आतमध्ये आमचा एक मित्र होता आमच्या एरियातला. आता आपण वाटोळच्या मार्गाला आहे. इथून पुढे विलवडे, वागणगाव, कोर्ले, परत ते भांबेड वगैरे बरे हळदखळे बरीच गावं लागतात इथे. आता आपण जाऊया डायरेक्ट. बघा ना काय मस्त वाटतंय. झाड, निळं निळं आकाश. पावसाने जरा उसंत घेतली, जरा बरं आहे, पाऊस कमी आहे. तर आता आम्ही देवरुख मध्ये पोहोचलेलो आहे. वाटोळ साखरपा मार्गेच आम्ही आलो. साखरप्यामध्ये थोडस रोड खराब आहे, कारण ते कोल्हापूर रोडचं काम चालू आहे. कोल्हापूर सिंधुदुर्ग रोडचं काम चालू आहे, त्याच्यामुळे तिथे थोडासा खराब आहे.
थोडासा, जास्त नाही, मध्ये मध्ये पाहिजे थोडा. आणि देवरुखचा हा जो घाट आहे, साखरप्यावरून लेफ्ट मारला की आपल्याला वरती यायला, मुंबई साईडला जायला, म्हणजे संगमेश्वर देवरुखला यायला, तो थोडासा खराब आहे. बाकी रोड ओके, ठीक आहे. तर आता आम्ही संगमेश्वरच्या जवळ आलेलो आहे, संगमेश्वर डेपोच्या जवळ. आणि ह्या साईडला हा रोड आहे ना, हाच रोड थोडा खराब आहे. येताना थोडा कमी होता, आता जरा थोडा अजून अधिक झालेला आहे. हा बघा, हीच हा जवळजवळ थोडासा खराब आहेच एकदम असा. आपण जो संगमेश्वर डेपोच्या इथला रोड आतमध्ये एंट्री करतो ना, तिथल्याच पट्ट्यातला हा रोड आहे. एवढे जे मधले मधले पॅच आहेत ना, ते जरा जास्त खराब आहेत. इथं पण तसाच आहे. बाकीचा रोड मला असा कुठे भेटला नाही जाता येता दोन्ही वेळी. ह्याच पट्ट्यामध्ये एकदम जरा खराब झालेला आहे. किती खड्डे आहेत. येताना एवढं अजिबात लागलं नव्हतं का, काहीतरीच झालंय. अरे बाप, एकदा इथून बाहेर पडलो की मग काय वाटणार नाही. हे बघा, संगमेश्वर डेपोच्या इथे मी आलोय आता. आणि खड्डे बघा, बाजारपेठेत भयंकर खड्डे झाले. बघा काय किती खड्डे झाले ते रोडला. याच पट्ट्यात म्हणजे जाताना अजिबात एवढे खड्डे नव्हते. आता 10:30 वाजलेले आहेत आणि संगमेश्वर डेपोच्या इथे आम्ही. आता इथून पुढे बघतो जवळपास कुठे सीएनजी आहे का, कारण की अजून 4 काट्या सीएनजीच्या बाकी आहेत माझ्या इथे. राजापूरला टाकलेला होता, आता बघतो पुढे चिपळूणला बहुतेक आहे, चेक करतो चौकशी करून. नाही तर मग पुढेच जातो, जेवायला थांबतो आणि त्याच्यानंतर सीएनजी टाकायला थांबेल. तर मित्रांनो, आता 12 वाजलेले आहेत आणि आम्ही चिपळूणला येऊन थांबलोय म्हणजे बरीच, म्हणजे गुहागरच्या फाट्यापासून ना ट्रॅफिक लागली आहे. ती कंटिन्यू ट्रॅफिकच लागली आहे इथे. कसली एवढी ट्रॅफिक लागली आहे काय माहिती, बरीच ट्रॅफिक लागली. आम्हाला जवळजवळ 15-20 मिनिटं झाली, आम्ही अजून इथं ट्रॅफिकमध्येच आहे. चिपळूणमध्ये, चिपळूण सिटीमध्ये प्रॉपर ब्रिजच्या बाजूला बरीच ट्रॅफिक लागली. कंटाळा आलाय. आम्हाला पुढे जेवायला थांबायचं, सीएनजी टाकायचा होता. आम्ही त्या एका चिपळूणच्या एक्झॅक्ट 1-2 किलोमीटर मागे सीएनजी टाकत होतो स्वामिनी पेट्रोल पंपाच्या इथे. पण सीएनजीच्या म्हणजे माझा नंबर आला, नंबर नव्हते, डायरेक्ट माझा मी सीएनजीला रिक्षा लावली सीएनजी पंपाच्या तिथे आणि सीएनजीच संपला बोलतात लगेच. म्हणजे पोचायला मी गाडी नुसती लावायला तिथे आणि सीएनजी संपल्याचा त्यांना आवाज आला. तर ते राहून गेलं. तरी अजून 2 काट्या आहेत माझ्याकडे, बघतो मी पुढे काय आहे का सीएनजीचा. भूक पण लागली आहे आणि ते ट्रॅफिक, एक तर ह्या ट्रॅफिकमधनं आधी बाहेर पडू दे, कंटाळा आलाय. कंटिन्यू बरीच ट्रॅफिक लागली आहे. आता ते कुठं सुटल्यासारखी वाटते, पण पुढे बघा, पुढेच्या साईडला पूर्ण जामच आहे. पुढच्या बाजूला पूर्ण जामच आहे. बराच टाइम झाला. ही ट्रॅफिक सुटली पाहिजे. मानगावला असा सीन नसायला पाहिजे. बस मानगाव साईडला जर असा सीन लागला ना तर मग जाम वाट लागली. मी बराच लवकर टाइम कव्हर केलाय, बराच लवकर आलोय एकदम. थांबलो पण नाही कुठे. आता बोलो जेवायला थांबेन तिथं 1 तासभर थांबेन. तर पुढे जर मानगाव साईडला प्रॉब्लेम झाला ना तर मग उशीर होईल मला पोचायला. नाही तर मी 7:30-8 पर्यंत माझ्या मते घरी पोचेन मी. बघू ह्या ट्रॅफिक मधनं आधी क्लिअर होऊ दे. तर मित्रांनो, मी आता इथे परशुराम घाटाच्या एकदम वरती शिवसागर रिसॉर्टच्या इथे जेवायला थांबलोय. बघा या साईडला आहे ना, या रोडनी इथे इथून परशुराम मंदिर आहे. ते बघा इथे बोर्ड लिहिलेलं आहे. तर तिकडून जे ती 4 व्हीलर समोर आहे त्या साईडने वर आतमध्ये एक रोड गेला, तो परशुराम मंदिरासाठी गेलेला आहे. आणि आपण आता इथे जेवायला थांबलेलो आहे. बघा घाटातला व्ह्यू एवढा जबरदस्त दिसत होता ना की खालची नदी पूर्ण डोंगर आणि वळणाने आलेली वशिष्ठी नदी जबरदस्त वाटत होतं. त्या साईडला तो रोड आहे. त्या रोडनी समोर गेला ना सरळ की कोकण भूमीचे निर्माते ज्यांनी आपल्या बाणांनी
बाण तीर मारून ज्यांनी कोकण भूमीची निर्मिती केली होती त्या भगवान परशुरामांचं मंदिर तिथे. आणि आम्ही आता इथं जरा जेवतो. गाडी खूप म्हणजे कंटिन्यू मी चालवली आहे. आता जवळजवळ 12:30 वाजलेले आहेत आणि किती वाजता मी 6:30 चालू केली होती. जवळजवळ 6 तास मी गाडी चालवतोय. 6 तास कंटिन्यू चालवली. आता हे ओपन करून ठेवतो मी थंड व्हायला. बरीच गाडी तापली असणार आहे. चला जेवून झाल्यावर भेटूया आपण. हे ओपन करतो. मजबूत तापलं असणार आहे. चला हा बघा, हा हॉटेलच्या इथून हा व्ह्यू दिसतोय नदीचा. नेट मारलेला आहे त्यांनी, पण मी नेट काढून तुम्हाला दाखवत होतो. पूर्ण व्ह्यू दिसतोय नदीचा. तर मित्रांनो निघालो आहे आम्ही आता इथे जेवून. आम्हाला 50 मिनटं जेमतेम झाली आहे तिथं. पाऊण तासाच्या वरच झाला आहे टाईम आम्हाला. गाडी पण थंड झाली असेल, बघूया पत काय थंड झाली आहे गाडी. तशी झाली आता थंड गाडी झाली आहे थंड. पाऊण तासाच्या वर झाला आम्हाला वेळ. आता निघतो, हे लावतो गाडी आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया. 1:40 झालेत आता. चला आता परत आपण सुरुवात केला आहे आपला प्रवास मुंबईच्या दिशेने, ठाण्याच्या दिशेने. आता चिपळूणवरून आम्ही निघालेलो आहे. 1:40 झालेले आहेत. आता बघूया इथून किती टाईम जाते आम्हाला. CNG पहिला टाकायची आहे मला, कारण एकच गाडी आहे. पुढे एअरमध्ये वगैरे चेक करतो आणि थांबावंच लागणार लाईन तरी असली तरी, नाही तर मग पेट्रोलवर पूर्ण जायला लागेल. बघूया आपण कुठे कसं होत आहे. चला मित्रांनो आता बहुतेक हा भोसले घाट चालू झालेला आहे. हा केवढा तीव्र उतार आहे बघा. आणि हा उताराच्या पुढे एक जो टर्न आहे ना, तो टर्नच खतरनाक आहे. डायरेक्ट जागेवर यू टर्न आहे राईट साईडला. तो आता हा चालू झाला इथे तो टर्न. म्हणून स्पीड ब्रेकर दिलेत की गाड्या जेणेकरून स्लो व्हाव्या, स्पीड कंट्रोलमध्ये यावा यासाठी. इथेच तो टर्न आहे. आता टर्न बघा तुम्हाला दिसेल कसला टर्न आहे. तो तिकडे त्या गाडीतला काहीतरी हे सिलेंडर पडला वाटतं त्या गाडीतला खाली. तो आता उचलणार कसा आणि हलवणार कसा, केवढा जड आहे तो. हा बघा टर्न. हे इथे हे लावलेले तरी कित्येक गाड्या इथे खासलेल्या आहेत, येऊन रोखलेल्या आहेत कित्येक गाड्या स्पीडमध्ये येऊन. हे बघा दिसत असेल तुम्हाला. एकदम उतारावरती हा टर्न आहे. संपला आता. आणि याच्या खाली तिकडे खेड रेल्वे स्टेशन आहे, तेव्हा ट्रेन जाते. तर मित्रांनो आता 2:15 वाजलेले आहेत आणि आता खेड भरणी नाक्याच्या इथं CNG मी भरला आहे. जवळजवळ मला वाटतं पाऊण तास गेला मला इथे. हा भरला मग पाऊण तास गेला मला वाटतं इथे माझा. आता इथून डायरेक्ट पनवेलपर्यंत तर जायला पाहिजे गाडी. इथून पनवेलपर्यंत तरी जायला पाहिजे. तिथं जरी लाईन असली तरी मी तिथं डायरेक्ट पेट्रोलवर जाईन तिथून पुढे. तिथून काय एका टाकीमध्ये पनवेलवरून ठाण्यापर्यंत जाईल. मग नंतर रात्री किंवा उद्या वगैरे टाकून घेईन गाडीमध्ये पेट्रोल CNG. आता मध्ये थांबत राहणार नाही. मगाशी वेट केला जेवायच्या टायमाला, आता परत वेट केला. आता फक्त कितपर्यंत गाडी जाते तेवढं बघायचं आहे. नाही तर तिथून पुढे पेट्रोलवर जाईल तर जास्त लाईन वगैरे असते. आता याच्यापुढे आपला कचोरी घाट चालू होईल. आता हे बघ सगळीकडे बघ जेवणाला वेटिंग बघ. बरं झालं तिकडे जेवण घेतलो, गर्दी नव्हती त्या टायमावर. चला तर आता आपण कशेडी बोगद्याच्या इथे पोचलेलो आहे. येताना या बोगद्यातनं बाहेर पडल्यावर भारी वाटत होतं. फायनली कोकणात एंट्री केलेली. आता ज्या यायला जाताना कसं तरी वाटतं एकदम की परत ह्या बोगद्याच्या अलीकडे हा स्वर्ग होता आणि पलीकडे आपण आता घड्याळाच्या काठ्याप्रमाणे पळायला चाललोय. काय म्हणायचं, हेच जीवन आहे म्हणायचं आणि घबरायचं. आली आपली एंट्री बोगद्यावर. आता फायनली बोगद्याच्या बाहेर आपण आलोय, कशेडी बोगद्याच्या. पुढे ट्रॅफिक लागली आहे, मॅपवर तर दाखवतोय पूर्ण जाम आहे म्हणून.
बघा तिकडे जवळपास गेल्यावर काय कंडिशन आहे. तर मित्रांनो आपण आता लोणेरेमध्ये पोहोचलो आहे आणि भयानक ट्रॅफिक लागलेली आहे. भयानक पुरा सर्व जाम करून टाकलं आहे. रॉंग साईड येतात ते पण मूर्खासारखे एकदम येतात. वरती पूर्ण सगळा जाम आहे. लोणेरे जाम आहे, मानगाव जाम आहे, इंदापूर जाम आहे, कोलाड जाम आहे. निजामपूर मार्गे रोडने आलो असतो पण तिच्या यायला अंधार होईल आपल्याला आणि परत CNGचं लपडं होईल म्हणून मी त्या रोडने आलो नाही, टाकली नाही अगोदर. मोठ्या गाड्या बंदच करायला पाहिजे होत्या अजून थोडे दिवस. आधीच मुंबईला जायचा वैताग आणि त्याच्यात हे ट्रॅफिक. आता बरोबर मी एक 8:30-9 पर्यंत घरी आरामशीर पोचलो असतो. आता हेच पूर्ण कोलाडपर्यंत, कोलाड बाहेर पडेपर्यंत हेच आहे. कोलाडमधून निघेपर्यंत वैताग. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता हालत काय झालेली आहे ती. डोळे पूर्ण लाल लाल झालेले आहेत एकदम, म्हणजे एकदम लाल डोळे झालेले आहेत. हालत एकदम बेकार झालेली आहे. 4:30 वाजता आम्ही जेमतेम मानगावच्या जवळपास होतो. ट्रॅफिकमध्ये फुल म्हणजे फुल ट्रॅफिक होती. लोणेरे पूर्ण जाम, मानगाव जाम, इंदापूर जाम, कोलाड जाम, सगळं जाम होतं. त्यामुळे मानगावच्या अगोदरच थोडासा राईट मारून पाचाड निजामपूर मार्गे पालीत गेलो. पालीतनं खालापूरला गेलो आणि खालापूरवरून जुना मुंबई पुणे रोडनी डायरेक्ट आता आलेलो आहे. एवढी हालत खराब झाली आहे ना की तिथून नॉन स्टॉप कंटिन्यू इथपर्यंत आलो आणि आता बरोबर 11:30 वाजलेले आहेत. जवळजवळ आज पूर्ण सकाळपासून 16 ते 17 तास गाडी चालवलेली आहे. पूर्ण एकदम पाठ वेट एकदम आला. आणि खालापूरपासून खालापूरच्या आधीपासून म्हणजे पालीच्या जवळपासपासून इथपर्यंत कसा आलोय माझं मलाच माहीत नाही. झोपत एकदम आलेलं आहे. हालत खराब झाली आहे एकदम. पण तो जो रोड आहे तुम्ही खालापूर निजामपूर मार्ग पाचाड मार्गे जो रोड आहे ना तो रोड खरंच खूप छान आहे रोड. पण तुम्ही दिवसाचं जाल तर तुम्हाला एक पर्वणी येते, म्हणजे एक निसर्गरम्य रोड आहे तो. डोंगर वगैरे सर्व बघायला भेटतं. मस्त रोड आहे एकदम. पण रात्रीचा याल तर खूप भयानक आहे रोड. एकदम जंगल आणि एकटे वगैरे तुम्ही कधी त्या रोडने येऊ नका. एकटे दुखते रात्रीचे तर मोस्ट ऑफ नको. दिवसाचं तुम्ही या दिवसाचं तुम्हाला एकदम नयनरम्य दृश्य बघायला भेटतील. खूप सुंदर आहे दिवसाचा तो रोड वगैरे आहे ते. तर मी गेल्या वर्षी पण गेलो होतो त्या रोडने. दिवसाचं खरंच मस्त वाटतं. पण रात्रीचा फक्त आणि एकट्याने लेडीज वगैरे असल्याचा प्रवास त्या रोडने करू नका. कारण मध्ये जर गाडी बंद पडली किंवा काय इश्यू जर झाला तर कोण तिथे आजूबाजूला थांबणारं किंवा दुकान गॅरेज वगैरे असं काहीच नाही आहे. तर मी आता या ब्लॉगचा इथे एंड करतो. आता मी शेवटी गावावरून देवगडवरून ठाण्याला येऊन पोचलेलो आहे आमच्या डोकाळीला आणि आता जातोय घरी. थकलोय खूप. थोडंसं काहीतरी खाईन आणि झोपेन. खूप झोप आलेली आहे. तर तुमचा निरोप घेतो आता. धन्यवाद. व्हिडिओ बघत राहा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. गणपती बाप्पा मोरया.